पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, उपासनेला दृढ चालवावे, देव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता, रमाच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले, आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे, रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासपुरामध्ये दशक 7 आणि समास 8 यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी श्रवण निरूपण सांगितलं आहे. या श्रवण निरूपणामध्ये समर्थ असं म्हणतात, एका परमार्थाचे साधन जेणे होई समाधान, हे तू जाण या का श्रवण निशेसी. रामदास स्वामी म्हणतात, आता परमार्थाचे साधन सांगतो काय ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होत, ते साधन म्हणजे श्रवण. आपल्याला कोणी जर चांगलं केलं, स्तुती केली आपल्याला, आपल्याला बरं वाटतं. तसं हे श्रवण साधन कसं आहे, ते समाधान देणार आहे प्रत्येकाला. आणि ते तू घे, जाणून घे. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते, अंतरामध्ये वैराग्य उत्पन्न होते आणि विषयाची आसक्ती नष्ट होते. श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. कुठलीही गोष्ट जेव्हा श्रवण करतो मनुष्य, अशा प्रकारचं सत्य श्रवण केल्यामुळे मनुष्याचं चित्त शुद्ध होतं. मनुष्याची निश्चयात्मक बुद्धी काम करायला लागते आणि अभिमानाची उपाधी मोडून जाते. श्रवणे निश्चय घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो, देहासंबंधीची ममता नाहीशी होते आणि अंतरामध्ये समाधान टिकून राहत. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक कैलासवासी विक्रम साराभाई अत्यंत गर्भ श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जित घर एखादं राजवाड्यासारखं होतं, पण विक्रमभाईचं राहणं मात्र अत्यंत कमालीचं साधं, साधी राणी आणि उच्च विचारसरणी. त्यांचा तो आविष्कारच तसा होता. एकदा अंतराळ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर डॉक्टर हे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. विक्रम साराभाई शांतपणे काम करत होते. डॉक्टर गोवारीकरांना राहवले नाही. ते म्हणाले, सर तुमचा वेळ आणि तुमचं स्वास्थ्य फार मोलाचं आहे.
वातानुकूलित नसलेल्या या अशा कचेरीत, अशा खोलीत तुम्हाला सुस्त कसं? इथं साक्षात भट्टीच आहे. एवढं उन्हात तुम्ही बसले आहात आणि तुम्हाला इथं कल्पना कसं काय सुचतात? तुम्ही केवढे श्रेष्ठ आहात आणि कसं काय भट्टीत बसले? डॉक्टर विक्रम साराभाई हसले आणि म्हणाले, उन्हाळा काय फक्त माझ्या पुरता आहे? ऑफिस मधल्या प्रत्येकाला उन्हाळा आहेच ना. या सर्वांना जोपर्यंत मी वातानुकूलतेची सोय करणार नाही, तोपर्यंत माझी खोली थंड करून घेणं कितपत योग्य आहे? माझे सहकारी वातानुकूल जोपर्यंत खोलीत राहत नाही, तोपर्यंत मला राहण्याचा काय अधिकार? साराभाई यांची माणुसकी अशी हृदयाला जाऊन भिडणारी होती. नेहमी तिसऱ्या वर्गात प्रवास करणारे गांधीजी तामिळनाडूच्या दुष्काळानंतर त्यांनी भात खाऊन सोडून दिलं. शास्त्रीजींनी त्यांच्याच परंपरेला शोभणारे ते महान वैज्ञानिक होते. असे विक्रम साराभाई यांचं चिंतन करताना असं लक्षात येतं की श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो आणि देहासंबंधीची ममता नाहीशी होते आणि अंतरामध्ये निरंतर समाधान टिकून राहतं. ते विक्रमभाई सारांच्या मनामध्ये अंतकरणात समाधान होतं. तर अशा प्रकारे या सगळ्या महापुरुषांच्या जीवनातले प्रसंग विक्रम साराभाईंनी ऐकले होते, श्रवण केले होते. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची समाधानाची मानसिकता उत्पन्न झाली. त्यामुळं श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो, देहासंबंधीची ममता नाहीशी होते आणि अंतरामध्ये समाधान टिकून राहतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. इतकं सोपं नाही. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पुरोगुण आपुला. श्रवणाने शंकांचं समाधान आणि शंका मनुष्य जीवनात असतात. कसं जगावं, कसं वागावं, काय खावं, हे सगळे संशय नाहीसे होतात. मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. जे पूर्वी स्मृती आणि श्रुती आपल्या होत्या, त्या स्मृती श्रुतींचा उजाळा श्रवण भक्तीमुळे पुन्हा एकदा. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवण आणि मनोनिग्रह साधू शकतो मनुष्य, समाधानही लाभतं आणि देहबुद्धीचं बंधन तुटून जात. कारण मनुष्य जेव्हा एकांतामध्ये असताना कोणाचं ऐकत नाही, तेव्हा तो देह अवस्थेमध्ये असतो, त्याला देहच महत्वाचा वाटत असतो. श्रवणे मी पण जावे, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना उपाये भस्म होती. श्रवणाने मी पण नाश पावतो. कारण प्रत्येकाला असं वाटतं मी खूप शहाणा आहे, माझ्याकडे कोणी ज्ञानीच नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचं प्रवचन ऐकतो, दुसऱ्याचं भाषण ऐकतो, श्रवण करतो, तेव्हा असं कळतं की आपण शहाणे नाही, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाही, आपण शिकल्या पाहिजे. त्यामुळे श्रवणाने मी पणाचा नाश होतो, अहंकार नष्ट होतो, धोकाही टळतो आणि नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात, जे चुकीचे असतात मनुष्याला साधनेसाठी. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे सर्व सिद्धी समाधानासी. श्रवणाने कार्यसिद्धी प्राप्त, समाधी लागते आणि शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती पण होते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना समाधी कशी लागते, तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी सहिष्णुता असली पाहिजे. ज्याच्याकडे सहिष्णुता आहे त्याला समाधान आहे आणि सहिष्णुता माणसाने जोपासली पाहिजे. एक इंग्रज ग्रस्त पूजनीय श्री गोळवलकर गुरुजींना भेटण्यासाठी सहज आले. हिंदुस्थानामध्ये तथाकथित सर्व धर्म समूहाचा बोलबाला आहे, परंतु आपण तर हिंदूंचे प्रभुत्व स्थापन करू इच्छिता. अशा वातावरणामध्ये सर्व धर्म समूहाचं कसं काय भविष्य राहील? यावर तपस्वी गुरुजी असं म्हणाले की आपलं इंग्लंड निधर्मी राज्य आहे ना. तो म्हणला हो. इंग्लंड ग्रस्त उत्तर यावर गुरुजी म्हणाले आपल्या देशाच्या संविधानानुसार राजा हा प्रोटेस्टंट असला पाहिजे, अन्य कोणी तुम्हाला ख्रिश्चन जमत नाही. इंग्रज ग्रहस्थाने होकारार्थी मान हलवली. केवळ प्रोटेस्टंट पंथाचे राज्य असताना आपल्याकडे सर्व धर्म हा समभाव कसा असू शकतो? आमचं कुठं बिघड, आमच्या देशात सर्व समभाव आहे. मग भारतात हिंदुत्व प्रभुत्व असल्यामुळे सर्व धर्म समभावावर कोणतीही आपत्ती कोसळणार आहे हे सांगितल्यानंतर इंग्रज अधिकारी शांत. सांगायचं तात्पर्य असं आहे की नवीन नवीन गोष्टी आपल्या श्रवणामध्ये जर असल्या तर चुकीच्या व्यक्तीला आपण निरुत्तर करू शकतो आणि निरुत्तर करण्याचं सामर्थ्य आहे श्रवण अभ्यासामध्ये. सत्संगावरी श्रवण
तेणे कळे निरूपण श्रवणे होई जे आपण तदाकार. संतांच्या सानिध्यात अध्यात्म निरूपणाचं श्रवण घडलं की आपण अर्थाशी एकरूप होऊन जातो. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटवणे जाते. श्रवण अभ्यास केल्याने ज्ञान वाढतं, तर आपण ऐकू म्हणतो, प्रज्ञा जागृत होते आणि मनाची विषयाकडची ओढ टिकत. मनुष्य हा देहबुद्धीमध्ये अडकला की त्याची विषयाकडे धाव जास्त असते. पण जेव्हा तो श्रवण आणि देहातीत अवस्था प्राप्त होते तेव्हा तो विषयाकडे आसक्त होत. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान ते प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी. श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय ते कळते, त्यामुळं ज्ञानाची वृत्ती होते, अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती होते. म्हणून इतकं महत्वाचं सांगितलं. म्हणून नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला प्रथम स्थान दिलं त्यासाठी. त्याचं कारण हेच आहे. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. श्रवणाने सद्बुद्धी प्राप्त होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागतं. बाकी त्याला काही मागायची इच्छा होत नाही, मला भगवंतच पाहिजे. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम हे ओहटे, श्रवणे धोका आटे एक सारा. या सगळ्या श्रवण अभ्यासामुळे कुसंगती तुटते, वाईट काय चांगलं काय कळाल्यामुळे कामविकार कमी होऊ लागतात, त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात जीवनातले धोके. श्रवणे मोहन आसे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सदवस्तू भासे निश्चात्मक. श्रवणाने मोहाचा नाश होतो, प्रतिभा किंवा कार्यस्फूर्ती प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचं निश्चात्मक ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान करण्यासाठी मनुष्याची जी भावना आहे ती कर्तव्यनिष्ठता त्याची जागृत. आपला मुलगा नीरजा मोहन विधी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तार नीरजा बाबूंना मिळाली. ते आनंदाने फुलून गेले. घरी आलेल्या सर्व लोकांना त्याने मिठाई वाटून त्यांचं तोंड गोड केलं आणि गप्पा गोष्टीमध्ये सण रंगवून गेले. इतक्यात दुसरी तार येऊन धडकली आणि त्या बैठकीवर जणू काही वज्रघातच झाला. तार होती नीरज मोहनच्या हत्या झाल्याची. आपला नीरज मोहन नावाचा मुलगा हा वकील झाला, त्या उत्तीर्ण झाला अशी तार आली होती आणि लगेच दुसरी तार आली. त्या तारेत असलेली की नीरजा मोहनची हत्या झाली. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. एक बातमी आली तो वकील झाल्याची, पास झाल्याची. दुसरी बातमी की त्याची हत्या झाली. त्या शांततेला चिरून टाकणारी, हृदय भेदून जाणारी किंकाळ त्याच्या आईची होती. सगळ्यालाही पाजर फुटा वाचायची आई ओरडत. गिरजा बाबू पूर्व बंगाल मधील रंगपूर इथे ते सर्वस्व गमावून अतिशय विपन्न अवस्थेत ते 1950 ला सिलिगुडीला आले होते. 3,000 रुपयाचं सरकारी कर्ज काढून एक लहानसं घर त्यांनी बांधलं होतं त्या काळात 1950 ला. कुटुंब मोठे होते, वकिलीच्या व्यवसायावर कसं कुटुंब ते चालत होते. पण तशा स्थितीत दार्जिलिंग जिल्ह्याचे मोठे ग्रहस्थ ते मुलगा नीरज मोहन मॅट्रिक झाला, त्याला सहाय्यक स्टेशन मास्टर म्हणून त्याला नोकरी लावली आणि त्या काळामध्ये अटल जिल्हा असोसिएशन अध्यक्ष म्हणून घोषित केला होता अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या विरोधी युनियन वाल्यांनीच नीरज मोहनची हत्या करून अटल बिहारी वाजपेयी तिथल्या असोसिएशनचे अध्यक्ष व्हावे यासाठी या नीरज मोहननी परिश्रम घेतले होते. त्यामुळं तिथल्या कम्युनिस्ट युनियन वाल्यांनी या नीरज मोहनची हत्या केली. योगायोग असा की त्या दिवशी संध्याकाळी सिलिगुडीला अटल बिहारी वाजपेयींचं भाषण कोणाच्या कल्पनेत सुद्धा नव्हतं की पुत्र योगाच्या शोकात व्याकुळ झालेले गिरजा बाबूला सभेला येतील. पण ते आले आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. ज्यांचा मुलगा अटलजीचं काम करताना त्याची हत्या झाली त्याच्या अंत्ययात्रेच्या दिवशी तिथं योगाने अटल बिहारी वाजपेयींची एक सभा होती जवळ. तिथं त्या नीरजचे वडील गिरजाबाबू पोहोचले. सभा संपली. कोणीतरी त्या बापूचं सांत्वन करून म्हणाले आपण आले नसते तर चाललं असत. गिरजाबाबू म्हणाले माझा तर रुजवान तुटून गेला आहे
हे कशाने भरून येणार नाही, परंतु वैयक्तिक दुःखावर मला माझे सामाजिक दायित्व विसरताय. ही सामाजिकता जी महत्वाची, कर्तव्य दक्षता जी महत्वाची आहे, हे कर्तव्य मला पार पाडलं पाहिजे. हे कर्तव्य सोडून जमणार नाही. त्यामुळं आत्मवस्तूचं निश्चयात्मक ज्ञान होणं अत्यंत आवश्यक, की नेमकं सत्य काय आणि जे चिरंतर टिकणारं काय आहे, हे या श्लोकामध्ये सांगितलं. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. श्रवणाच्या योगी उत्तम गती माणसाला मिळते, शांतीचा लाभ होतो आणि वृत्तीरहित परब्रह्माची प्राप्ती. श्रवण ऐसा सार नाही, श्रवण घडे सर्व काही, भव नदीचा प्रवाही तरणोपाय श्रवणे. नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ हा श्रवणाने होतो. सर्व विद्या कला आदींचा आरंभ हा श्रवणाने होतो आणि श्रवणाने आपोआप सर्व काही घडत असत. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वे सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभव सर्व काही. नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ हा श्रवणाने होतो. सर्व विद्या कला आदी कर्म श्रवणानेच होतो. प्रपंच असो परमार्थ असो, श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत. या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्षात येतच असतो, म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलं. ऐकिल्या विना कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रेतना श्रवण आधी. कुठली गोष्ट ऐकल्याशिवाय मिळत नाही हे सर्व लोकांना माहित आहे. त्यामुळे कशासाठी जे प्रयत्न केले जातात त्याच्या मुळाशी श्रवण असतं. काहीतरी ऐकलेलं असतं आणि मनुष्याला काहीतरी ऐकलं तर मनुष्य त्या गोष्टीचा शोध घेत असतो. आधी श्रवण करते आणि मग प्रयत्न केले जातात. जे जन्मी ऐकलोणी नाही ते पडिजे संदेही, म्हणून या तुझे काही साम्यता न घडे. याविषयी या जन्मात कधी काही ऐकलंच नसतं, याविषयी मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखं त्याच्याची साधन असणारं दुसरं काहीच नाही. बहुत साधने पाहता श्रवणासन घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता कार्य न चाले. अनेक साधनांसंबंधी विचार केला असता श्रवणासारखं सर्वोत्कृष्ट साधन दुसरं मिळत नाही. खरोखर श्रवणाशिवाय कुठेही कार्य घडू शकत नाही. न देखता दिनकर फळे अवघा अंधकार, श्रवणे विण प्रकार तैसा होये. जसा सूर्य उगला नाही तर सर्वत्र अंधाराचं साम्राज्य असतं, तसाच प्रकार श्रवणाचा आहे. जर आम्ही काही श्रवण भक्ती केलीच नाही दिवसभरामध्ये तर आमचे दिवस सगळे अंधारामध्ये गेले, वाया गेले असा त्याचा अर्थ. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे आज सहज स्थिती, हे श्रवण विन न कळे. आपल्याला नवविधा भक्ती म्हणजे काय आहे, चतुर्विध मुक्ती कुठल्या प्रकारच्या आहेत, सहज स्थिती कशाला म्हणतात, हे श्रवणाशिवाय कळत नाही. न कळे शंकरमार्चन, न कळे ऐसे पुनश्चरण, न कळे ऐसे उपासन विधियुक्त. षडविध कर्माचरण म्हणजे स्नान, संध्या, जप, होम, पठण पाठण म्हणजे शिकवायला असलं पाहिजे. देवार्चन हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नाना व्रते, नाना दाणे, नाना तपे, नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन कळती. नाना व्रतांचं वर्णन, अनेक प्रकारची जप, अनेक प्रकारच्या उपासना, अनेक प्रकारच्या साधना या कळत नाही. नाना विद्या पिंड ज्ञान, नाना तत्वांचे संशोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विन कळे. नाना विद्या वेगवेगळ्या प्रकारच्या, पिंड ज्ञान, नाना तत्वज्ञानाचा शोध, ज्ञान कला ब्रह्मज्ञान यापैकी काहीही श्रवणाशिवाय मिळत नाही. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती, एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. ज्याप्रमाणे 18 भार वनस्पतीची वाढ एका जनामुळे होते, सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायू. सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा असतो. सर्वांना प्रकाश देणारा सूर्य हे एकच असतो आणि सर्व प्राण्यांचे जलमर्जन करणारा वायू सुद्धा एकच असतो. सकळ जीवा एक कैस, जयास बोलीजे आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी. सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो.
व सर्व जीवांचा वास एकाच ब्रह्माच्या ठिकाणी असतो. तैसे सकळ जीवास मिळून सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असं एकच साधन म्हणजे श्रवण, हेच सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करणार आहे. नाना देश नाना मते, भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही. पृथ्वीच्या पाठीवर नाना प्रकारचे देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मत आहेत, पण सर्वोपयोगी असे श्रवण दुसरं काहीच नाही. श्रवणे घडी उत्पत्ती शब्दांचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेमेसी जाणावे. अशा प्रकारे श्रवणाने माणसाला उपरती होते, मग पद्धत असतात ते मुमुक्ष होतात, मुमुक्ष असतात ते अत्यंत नेहमीनिष्ठ साधक बनतात. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळासी ठाऊके. हे साधक असतात त्यांच्या ठिकाणी प्रबोध मांडतो, म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होते, ते सिद्ध होतात. ते सर्व लोकांना मध्ये प्रसिद्ध आहे. आईचे खळ चांडाळ त्याची होते पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा अत्यंत दुष्ट दुर्जन. चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होत. असा हा श्रवण महिन्याचा वर्णन समर्थाने केले. जे दुर्बुद्ध दुरात्मा त्याची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिना नवचे. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तोच श्रवणाने पुण्यात्मा होऊ शकतो. असा हा श्रवणाचा आगाध महिमा, त्याचं यथार्थ वर्णन हे करताच येत. अशा प्रकारची मुमुक्षता अवस्था ही प्रत्येकाची प्रत्येकाला ती आवश्यकता आहे. आणि म्हणून मुमुक्षता कशी असती किंवा नियमनिष्ठ साधक कसे बनतात त्याचा प्रसंग असा आहे. अत्यंत छदमीपणानं हसत हसत आणि उपेक्षा करत औरंगजेबाने राजा जसवंत सिंगांना विचारलं, आमच्याकडे असे पराक्रमी धिप्पाड वाघ आहेत, तुमच्याकडे असे वाघ किती आहेत? तर जसवंत सिंग असं म्हणाले, आमच्याकडे जंगलातील वाघ नाहीयेत, पण वाघांना पराभूत करणारे असे वीर वाघ आहेत. असं तर मग तुमच्या वाघाची आमच्या एका कुरु वाघाची झुंज होऊ द्या. जर तुमचा वाघ हरला तर मात्र तुझे डोके गरम करून टाकेल. राजा जसवंत सिंगांनी आव्हान स्वीकार. दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मैदानात लोकांनी गर्दी केली. एक क्रूर व्याघ्र वाघ पिंजऱ्यामधून आणला होता आणि तो बादशाह गरजला, कुठे आहे तुमचा वाघ? जसवंत सिंगाने शांत म्हणाले, माझा छावा माझ्या सोबत आहे, लढाई सुरू करायची आज्ञा आहे. असं म्हणल्याबरोबर बादशाहाच्या आज्ञेने जंगली वाघाला पिंजऱ्याच्या बाहेर सोडण्यात आलं. आणि त्यावेळी एक छोटा बालक जसवंत सिंहांना प्रणाम करून उतरला. सर्वजण थक्क बक्की झाले, डोळे विस्फोरून पावले की काय होणार. वाघाने कटाक्ष त्या मुलाकडे टाकला आणि क्षणभर वाघ मागे सरकला. शिपायांनी भाल्याच्या टोकाने वाघाला डिवचून मुलाच्या अंगावर सोडला. रागाने वाघाने त्या बालकावर झडप घातली. मुलाने चपळतेने झुकांडी देत आपली उतल उपसून वाघावर रोख. अरे काय करतोस? तुझा प्रतिस्पर्धी निशस्त्र आहे, त्यास तलवारी मारणार कसा? वाघ म्हणाला. धर्मयुद्धात कसं काय चालेल? महाराज जसवंत सिंग गरजले आहे आणि क्षणार्धात त्याने मुलाची पोसली तलवार फिरकावून दिली व तो छायाप्रमाणे वाघाच्या झेपेने झेपावला. वाघाचा जबडा सर्व शक्तीनिशी आपल्या दोन्ही हाताने मजबूतपणे पकडला आणि जबडा पकडून जरासंधासारखा त्या वाघाला मधोमध त्याने चिरून टाकला. एवढी शक्ती असते, कल्पना करू शकत. तो छावा रक्तबंबाळ झाला. धावतच आपल्या पित्याला त्याने प्रणाम केला. महाराज जसवंत सिंगाने आनंदाने त्या शूर बालकाला मिठी मारली. पित्याची वाणी खरी करून दाखवणार तो शूर जो बालक होता त्याचं नाव आहे पृथ्वी सिंह. त्या पृथ्वी सिंहाचं वर्णन हे नरशार्दूल म्हणून केलं जातं. अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमीनिष्ठपणा असला पाहिजे
मोक्ष नित्य नेमिनिष्ठ साधक बनत असतात. ते साधक असतात त्यांच्या ठिकाणी प्रभूच मांडतो आणि निश्चात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होऊन ते सर्व लोकांमध्ये प्रसिद्धच होत. किती छान वर्णन केले. आईचे खंड चांडाळ त्याची होते पुण्यशीळ ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात. आता इथे समर्थांनी हे दुष्ट चांडाळ हा जो शब्द वापरला आहे वृत्तीशी वापरला, नो पर्सन, व्यक्तीशी नाही वाचला. जे लोक तसं वागतात त्यांच्यासाठी तो वापरलेला शब्द आहे, तो जातीवाचक शब्द नाही. ही कृपा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तोच श्रवणाने पुण्यात्मा होऊ शकतो. त्याला कन्वर्ट व्हायला जसं लोक पक्षांतर करतो तसं त्याला जर पक्षांतर करायचं असेल, अत्यंत दुष्ट अवस्थेतून त्याला पुण्यात्मा व्हायचं असेल तर श्रवणाच्या अगाध महिमा त्याचं यथार्थ वर्णन करतो. श्रावणाचा जो महिमा आहे तो वर्णन करतो. तीर्थव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीचे हाती सप्रचित्त श्रवण. तीर्थयात्रा कराव्या, व्रते करावे. फलश्रुती भविष्य काळात फळ देणारे आहे, पण श्रवणाचे तसं काही नाही. त्याचे फळ हातोहात मिळते ही अनुभवाची गोष्ट. श्रवणाला काही कुठे नाही करायची गरज. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीचे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. नाना रोग नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधे अशी असतात की त्या रोगांना व्यक्तीचा तत्काळ व्याधी नाहीशी होती आणि श्रवणाची कार्यसिद्धी सुद्धा अशी तात्काळ फळ देणारी त्यांना प्राप्त होते. अशा प्रकारचं वर्णन समर्थाने करताना श्रवणाचे लाभ सांगितलेले आहे. श्रवणाचा विचार करे तरी ते भाग्यश्री प्रगट बळे, मुख्य परमात्माचा आकळे स्व अनुभवासी. बघा किती वर्णन सुंदर केले. श्रवणातील विचारांचं नीट आकलन झालं तरच तत्काळ मनुष्याचं भाग्य उतार आहे आणि मुख्य परमात्माच हा स्व अनुभवाच्या योगी प्राप्त. या नाव जाणावे मनन, अर्था लागी सावधान, निज ध्यासे समाधान होतासे. श्रवणाचा विचार करणे, सावधपणे सरळ समजावून घेणे, याचे वारंवार चिंतन करणं त्यास मनन असं म्हणतात. त्याचे जर सतत अनुसंधान ठेवलं त्याला निजध्यास असं म्हणतात आणि त्या योगेच मनुष्याला समाधान प्राप्त. बोलिल्याचा अर्थ कळे तरी समाधान निवळे, अकस्मातांतरी ओळे निस्पृहस्ती हे संदेह. संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ, मुळे सहजची प्रांजळ समाधान. संदेहामुळे वारंवार मनुष्याला जन्म घ्यावा लागतो, संशयामुळे. तो संदेह श्रवणाने मुळासकट नाही सावत आणि त्यामुळं पुढे प्रगती सहज प्रांजळ समाधानाला होते. परंतु तशा प्रकारची प्रांजळ समाधानची मानसिकता मनुष्यामध्ये असते. बंगालमधील नदी या गावात एक आदर्श शाळा होती. त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव स्वतःच्या यशाने मोठं केलं. त्या शाळेत रघुनाथ व निमाई असे दोन बुद्धिमान विद्यार्थी, दोघे एकमेकाचे जीवलग मित्र. दोघांनी न्याय दर्शनाचा सखोल अभ्यास केला. त्या काळात त्यांची तेजस्वी प्रतिभा पाहून शाळेच्या प्राचार्यांनी त्या दोघांना न्याय दर्शनावर स्वतंत्र ग्रंथ लिहायला सांगितले. त्यांचा ग्रंथ उत्कृष्ट ठरेल, त्याला पुरस्कार जाहीर असं सगळ्यांना वाटत. मुख्याध्यापकांची आज्ञा मानून दोघेही ग्रंथलेखनात करतात. रात्रंदिवस परिश्रम करून ग्रंथरचना पूर्ण केली. दोघांनी एकमेकांना आपापले ग्रंथ वाचायला दिले. निमाईच्या पुस्तकाची भाषा आणि शैली अत्यंत अवघड होती, अवघड होती. प्रभावी पद्धतीवर रघुनाथचा चेहरा पडला. तो म्हणाला, मित्रा, तुझ्या ग्रंथापुढे माझा ग्रंथ म्हणजे सूर्यापुढे काजवा. तो त्याला हातपायच गाळले. निमाई रघुनाथला म्हणाला, चल आज जर आपण नौका विहार करूया. चल म्हणजे आता किती दिवस झाला, आता पुन्हा नौका. तुझ्या मनालाही बरं वाटत.
दोघे नौकेतून तलावाच्या जेव्हा मध्यभागी आले तेव्हा निमाईने आपला अभ्यासपूर्ण ग्रंथ पाण्याच्या पुढे सोडून दिला. व तो म्हणाला, जो ग्रंथ मित्राच्या कीर्तीला बाधक ठरतो, मैत्री तोडतो, तो काय कामाचा. रघुनाथ त्या घटनेने आभार झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे येऊ लागले आणि म्हणून त्यांनी निमाईचे पाय धरले. रघुनाथाचा पुढे ग्रंथाबद्दल जेव्हा सन्मान झाला त्या निमाईला खूप आनंद झाला होता. हाच निमाई पुढे महाप्रभू चैतन्य झाला तर रघुनाथ त्यांचा परम शिष्य. तर अशा प्रकारचा जो प्रसंग आहे की कशी मित्रताची श्रेष्ठता असली पाहिजे, म्हणून संदेहावर वारंवार जन्म घ्यावा लागतो. तो संदेश श्रवणाने मुळात सगळं नाहीसा होतो आणि त्यामुळे पुढे अगदी सहज प्रांजळ समाधान लाभ त्याचं वर्णन निसर्गमध्ये केलं. मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवण विना तो अबद्ध, श्रवणे म्हणणे शुद्ध चित्तवृत्ती होय. मुमुक्ष असो का साधक असो, सिद्ध असो, श्रवण मननाशिवाय तो अबद्धच राहतो. श्रवण मनानेच चित्तवृत्तीचं शुद्धीकरण. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, जेथे साधके एक क्षण क्रमुनय सर्वार्थी. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचं श्रवण होत असतं नसेल ते विपरीत जाणून साधकाने तेथे खरोखर एक क्षणभरी थांबवण. शास्त्रकाराने असं म्हणलंय, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरणच होत नाही अशा ठिकाणी साधकाने क्षणभरही थांबवू नये. तस्मात श्रवण करावे, साधन मणी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरे. म्हणून नित्य नेमाने श्रवणरूपी साधना मनापासून करीत राहायला पाहिजे. म्हणजे सहजपणे संसार सागरातून मनुष्य तरुण पुढे निघून जातो. सेविलेचे सेवावे अन्न, जेतेलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलीचे करावे. ज्याप्रमाणे वारंवार अन्न सेवन करावं लागतं तेव्हा पाणी वरचेवर प्यावंच लागतं, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थात अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण मनन सोडूच नाही. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपार स्वहित विषयी. जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितास मुक्त. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलीचे पाहिजे. जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितला मुक्तो. ज्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची उडवणूक होते, म्हणून असे होऊ नये यासाठी श्रवण केले पाहिजे. आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पहावे, पुढले समासी आगमे सांगेतल जे. आता पुढील समासास श्रवण कसं करावं, कोणते ग्रंथ पहावे, अशी सगळी माहिती मी सांगेल असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. आणि या सगळ्या श्रवण भक्ती निरूपणाचं चिंतन करताना आपण सर्वांनी या समासाची संहिता तिचा अभ्यास केला. आता समर्थांनी प्रत्यक्ष जे या समासामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याचं आपण थोडासा चिंतन करूया. समर्थ असं म्हणतात की ब्रह्मविद्या संतांच्या हृदयामध्ये विलसत. ब्रह्मविद्या कोणाच्या मध्ये विलसत नसते, ती संतांच्या हृदयामध्ये. कारण संत हे माऊली आहेत, संत हे कनवाळू आहेत आणि म्हणून ब्रह्मविद्या त्यांच्याच हृदयात ती विलसत आहे. कुठल्या वैज्ञानिकाच्या जीवनात ती येणार नाही. त्यामुळं जिज्ञासू श्रोता भेटल्यावर तिच्या ज्ञानाचा व्यवहार होतो. ब्रह्मविद्या संतांच्या हृदयात आहे, पण जिज्ञासू श्रोता भेटल्यावर तिचा दानात व्यवहार होतो. किती दिले जाते. दान म्हणजे देणे, दान म्हणजे विना शुल्क देणे, विना मोबदला देणं. त्या 4 घटक असतात: विद्या देणारा, विद्या घेणारा, विद्यादानाचे माध्यम म्हणजे भाषा आणि संतवाणीचा अर्थ म्हणजे घटक. पहिला जो घटक त्यांनी सांगितला त्याचं चिंतन समर्थाने मांडलं की हे माणसाचं साधी गोष्ट नाहीये. प्रत्येकाजवळ अशा प्रकारचं एक आत्मबल पाहिजे की जिज्ञासू श्रोता भेटल्यानंतर दानाचा व्यवहार सुरू झाला पाहिजे. कसा होऊ शकतो? त्या 4 घटक त्यांनी सांगितले की विद्या देणारा, विद्या घेणारा, विद्यादानाचा माध्यम म्हणजे भाषा आणि संतवाणीचा अर्थ घटक म्हणजे
त्याचं वर्णन केलं. ते जे आत्मबल आहे त्या संदर्भामध्ये असे काही दिवस होते की अंदमान तुरुंगाच्या आठवणी झाली म्हणजे जीवनाच्या सर्व आशा आकांक्षाला तिलांजी देण्याचा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा एकाच वेळी भोगण्यासाठी देत पाठवली. ज्यावेळी बालभाऊ बोट अंदमानाच्या किनारा लागत असे त्याच वेळी कैद्यांना तुरुंगात बाहेर काढले जात असे. त्या दिवशी कैद्यांना जेवण दिलं जायचे. लाह्या चणे द्यायचे. जेवण म्हणजे काय? लाह्या चणे. मुसलमान कैदिकाला स्पर्श करून करील म्हणून हिंदू त्या ब्रह्मचर्याला खात नसतो की तिथे मुसलमानांचा यवनांचा स्पर्श झाला त्या अन्नाला आम्ही ते अन्न खाणार नाही अशा प्रकारे हिंदू म्हणायचे. हिंदू 8 दिवस उपाशी राहिले आणि मग ते मुस्लिम कैदी हिंदू कैद्यांना हिरवायचे. हिंदू कैद्यांना उपास घालायचा. सावरकरांनी कैद्यांना सांगितलं की तुम्ही ते आल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत त्या खाद्यपदार्थांना स्पर्श करा व त्याबरोबर त्याची अपवित्रता संपेल. मुसलमानांना सांगा की तुम्ही सर्व पदार्थ खाण्यात हिंदू आहात. बघा कशी गंमत सांगितली की या खाद्यपदार्थांचा स्पर्श केलाय परंतु ओम नमः शिवाय म्हणलं की तुमची अपवित्रता संपेल. आणि मुसलमानांना सांगा की आम्ही हा पदार्थ अभिमंत्रित केलेला आहे तो जर तुम्ही खाल्ला तुमचा हिंदू धर्म होईल. ते पुढे म्हणाले की मी आपला हिंदू धर्म चांगला शक्तिमान आहे मग सर्वांना हिंदू धर्म पचवेल. मुसलमानांनी स्पर्श केलेले अन्न पाणीच काय सगळा मुसलमान आम्ही पचवू शकतो. ठीक आहे, हे चिंतन आहे. तर अशा प्रकारचं बल या संतवाणीला असतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरंच एका अर्थानं संतासारखेच होते. त्यांच्या वाणीला पण किंमत होती आणि ती वाणी मग हिंदू कैद्यांनी मांडली आणि अंदमानमध्ये मग त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून त्या अन्नाला स्पर्श करायचा आणि ते खायचे. मग समर्थ पुढे असं म्हणतात की पहिला काय घटक आहे तर ब्रह्मविद्या देणार. सगळ्यात मोठा घटक कोणता आहे? श्रवण निरूपण. ब्रह्मविद्या देणारा ब्रह्मज्ञानी पुरुषच असावा. हे येड्या गवळ्याचं काम नाही. त्याला ब्रह्मदृष्टी असते. ब्रह्माचे स्वरूप समजणे व ब्रह्माबद्दल माहिती असणे कठीण नाही, सोपं. पण ब्रह्मदृष्टी असणं सोपं. ब्रह्माला चालवण्यासाठी पाय लागत नाही कारण ते सर्वत्र भरले. गळी स्थळी काष्टी पाषाण. ब्रह्माला पाहण्यासाठी डोळे लागत नाही कारण त्याच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र आहे त्या ब्रह्माचा. पण त्याला उसना प्रकाश कुठून देणार? तर हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे त्या संदर्भामध्ये याच्यामध्ये वर्णन केलं तर प्रसिद्ध गणिती आणि वैज्ञानिक भौतिकशास्त्र आणि अणुशास्त्र या सगळ्याच्या अभ्यासक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या बालपणाच्या त्या 2 आठवणी आहेत. खरं ज्ञानाचा प्रकाश कसा असतो. घरी शाळेत छोटा अल्बर्ट शांत असतो. तो फार बोलत नसे म्हणून त्याच्या आईला फार काळजी वाटते. पण वडिलांना मात्र या मुलाबद्दल अजिबात काळजी वाटते कारण हरमन यांनी आपल्या मुलाला बाहुली, चेंडू, विमान अशी खेळणी आणून दिली. त्याने छानसे होका यंत्र आणून दिले. छोटा अल्बर्ट होका यंत्राचे काटे बघत राहायचा. त्याचं निरीक्षण करण्यास तो कित्येक तास रंगून जायचा. अल्बर्ट वर्गात खोड्या करणारा अत्यंत द्वाडपणा करून मुलांना छळणारा मुलगा होता. एके दिवशी त्या अल्बर्टच्या वर्गात असे मुलं होते. एके दिवशी त्या द्वाड मुलांना टोळक्याने बाहेरचा कचरा आणून वर्गात टाकला. गुरुजी म्हणाले कचरा मग चिडले पण हा कचरा कोणी टाकला? गुरुजी मुलांना विचारलं. त्या द्वाड मुलाने खोटं सांगून या गरीब मुलाकडे बोट टाकलं. गुरुजीने त्या मुलाला टेबलावर बोलवलं. आपली चूक नसताना आपल्याला उगाच मार बसणार त्या विचार तो मुलगा घाबरून गेला. रडू लागला. थरथर कापत होता. टेबलावर जाणार गुरुजी त्याला शिक्षा करणार तेवढ्यात तो मुलगा निर्भयपणे म्हणाला गुरुजी ह्या मुलाने कचरा केलेला नसून ज्या मुलाने त्याचं नाव सांगितलं आहे त्याच मुलाने वर्गात कचरा केला. मी ते स्वतः पाहिलं आहे. त्या मुलांना माफ करू नका. आणि निर्भय आवाज अल्बर्ट आइन्स्टाईनचा. निरपराध मुलांची शिक्षा कळली आणि व्रात्य मुलांच्या खोड्या ओळखीला आल्या. हे घडले अल्बर्ट या निर्भय वृत्तीमुळं
आणि सत्यप्रिय. लहानपणापासून त्याने हे सगळं प्राप्त केलं होतं आणि पुढे हा अल्बर्ट आईन्स्टाईन त्याने गणित तर सोडवले, परंतु अल्बर्टने बंदूकधारी सैन्याच्या शिस्तबद्ध संचलन केलं आणि भविष्यात हा महान अणुशास्त्रज्ञाने जगासमोर आला. अणुशक्तीचा उपयोग संवादासाठी न होता मनुष्याच्या आणि विश्व शांतीसाठीच केला पाहिजे अशा प्रकारचा संदेश या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या ज्ञानाचा प्रकाश जसं सर्वत्र आहे तसं त्यांचं चरित्र होतं. आम्हाला बोलण्यास शब्द लागत नाही, कारण परवाणीच्या रूपाने ते प्रत्येकाच्या अंतःकरणात सुपरतच असत. अंतःकरणामध्ये ते स्फुरतात आणि कंठातून बाहेर पडतात. त्यामुळे ब्रह्मदृष्टी संपन्न पुरुषाला खरोखर असं वाटतं की सर्वांच्या पायाने ब्रह्म चालतं, सर्वांच्या हाताने ब्रह्म काम करत, सर्वांच्या डोळ्याने ब्रह्म पाहत, सर्वांच्या कानाने ब्रह्म ऐकत, सर्वांच्या वाणीने ब्रह्म बोलत आणि सर्वांच्या मुखाने ब्रह्म सेवन अन्न सेवन करत. असा हा थोर पुरुष ब्रह्मविद्येचा ज्ञाता शोधू शकतो. आवड तर ब्रह्मविद्येच्या संदर्भामध्ये असा तो ब्रह्मविद्या श्रवणाच्या दारात ती विद्या तो कोणाला द्या, कारण श्रवण हे विद्या देण्याचं एक द्वार आहे. या द्वारामधून ही विद्या कोणालाही देता येते. अशा प्रकारचं श्रवण निरूपणाचं वैशिष्ट्य आहे. जी गोष्ट ऐकली ती गोष्ट मनुष्य आज ना उद्या कोणाला तरी प्रगट करून सांगणार आणि त्याला त्या ज्ञानाचा उपयोग होणार. त्यामुळं सद्गुरूकडून श्रवणाद्वारा मिळाली विद्या ब्रह्मविद्या श्रवणाच्या द्वारात ही विद्या कोणास देण्यास तयार होत नसते. प्रसंग असा आहे, एकदा एका व्यक्तीने काही रुपये जमा केले आणि महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना त्यांनी दिले आणि म्हटले की मी असे ऐकले आहे की तुमची आई वडील मोठ्या आर्थिक संकटात आहेत आणि त्यांना पैशाची आवश्यकता आहे. आझादांनी पण सांगितलं तुम्ही हे रुपये मोठ्या संकट समय दिले आहेत, यावेळी आमच्या संघटनेला रुपयाची आवश्यकता आहे. तो मनुष्य म्हणाला हे रुपये मी तुमच्या आई वडिलांच्या खर्चासाठी दिले, तुम्ही त्याला पाठवून द्या. आझाद म्हणाले आई वडिलांपेक्षा देश अधिक मोठा. हे रुपये ज्या अर्थी तुम्ही समाजाकडून घेतले आहेत त्या अर्थी याचा उपयोग समाज कार्यासाठी झाला पाहिजे, देश कार्यासाठी झाला पाहिजे. या रुपयांनी मी या मातृभूमीसाठी लढणाऱ्या देशांची सेवा करेल. आझादांनी ही देशभक्ती पाहून सगळेजण सद्गतीत झाले. अत्यंत टोकाची साधना ही कोणाचे विशेष तत्व कोण असेल ते सांगतायत. दुसरा घटक त्यांनी सांगितला की विद्या देणारा ब्रह्मज्ञानी असला तरी तो देणारा देखील विशेष योग्यतेचा लागतो. ब्रह्मविद्या अतींद्रिय पवित्र अहंकार शून्य आणि प्रेम स्वरूप आहे. म्हणून घेणारा श्रोता हा अतिंद्रियामध्ये संचार करण्याचं सामर्थ्य अंगी असणारा पाहिजे, तेवढी त्याची श्रवण भक्ती असली पाहिजे. त्याच्या हृदयी ब्रह्मविद्या असा विलसते, त्याच्या अंगच्या ब्रह्मभाव लपून राहत नाही, त्याच्या दृष्टीतून विशेषतः वाणीतून थपथपू लागतो आणि ती वाणी पवित्र आणि अंतःकरणात चिरकाल स्थिरावते. अशा प्रकारचं जी सत्यता आहे ही सत्यता फार विलक्षण. तो आम्ही स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय यांना नागपूरला जायचो मुंबईहून. तृतीय वर्गाच्या श्रेणी डबल प्रवास करतो. त्यावेळी तिथे जनसंघाचे कार्यकर्ते बसले, त्याच्यात प्रवास करतो. त्याने विचारलं की तुम्ही असं कसं काय प्रवास करता. विचार विनिमय करण्यासाठी पंडित दीनदयाळांना आपल्या डब्यात बोलवलं. पुढे 2 स्थानावर ते प्रथम वर्गाच्या डब्यात बोलवलं. आपल्या तृतीय वर्गाच्या डब्यात आपल्या आलेला त्यांनी तिकीट करेक्टचा शोध सुरू केला. तृतीय वर्ग तिकीट असताना आपण 2 स्थानकांचा प्रवास प्रथम श्रेणी घडून आणला. हे नियमबाह्य आहे, राष्ट्रीय संपत्तीचा दुरुपयोग करू नये असं त्यांना वाटलं. त्यांनी कबूल केलं. माझ्याकडून अशा प्रकारची चूक झाली.
पण सांगायचं तात्पर्य की निष्काम कर्म करण्याचे अंतकर्म इतकं पवित्र असतं की कर्तेपणाचा अभिमान गळ्याला गळून जातो, तो शिल्लकच राहत. निष्काम कर्म घडत नाही. कर्तेपणा भागवणाऱ्या माणसाचा अहंकार प्रबळ असतो. मी देह आहे या मापाने जीवनातील सर्व गोष्टी तो मोजतो. देह पहिल्यांदा स्वतःला देखील तो आपल्या देहाचं मापानेच मोजतो. व्यक्ती म्हणून मी कोणीतरी आहे या भावनेला त्याला पैसा, विद्येचा, कुळाचा, जातीचा, अधिकाराचा, सौंदर्याचा, तपाचा अभिमान असतो. आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून आपण पूज्य व्हावं, आपली कीर्ती पसरावी असं प्रत्येकालाच वाटत. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना इतकं सोपं नाही. लोकांची कदर करावी अशी हौस माणसाला असते, पण ब्रह्माच्या ठिकाणी व्यक्तिपणा नाही, अहंकार नाही आणि कामना सुद्धा. त्यामुळे ब्रह्मविद्या श्रवण करणाऱ्या माणसाने कर्तेपणाचा अभिमान आणि प्रापंचिक हौस याच्या मनातून त्याग करणं उचित आहे. ब्रह्मामध्ये अंतबाहेर नाही. अंतर्बाह्य म्हणलं की ते शांतच असतं. ब्रह्म प्रेमस्वरूप असल्याने त्याचा अंतःकरणाशी साक्षात संबंध असतो. ब्रह्मविद्या घेणाराने कोणाचे अंतःकरण न दुखावे हे साधण्यासाठी त्याने सर्वांवर निस्वार्थ प्रेम करायचे. अशा प्रकारे श्रवण भक्तीचा निरूपणाचा सोहळा अत्यंत विलक्षण आहे आणि म्हणून त्याचं वर्णन या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. हे सगळं करत असताना एक प्रसंग असा आहे की अशा श्रवण निरूपणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निरंतर परिवर्तन होत राहते. ते शैक्षणिक असो की संस्कारित असो, पण त्या क्षणांना सूक्ष्मपणे बघण्याची दृष्टी ही श्रवण भक्ती करणाऱ्या साधकात असते. ब्रह्मविद्या घेणाऱ्याने कोणाचे अंतःकरण न दुखावे हे साधण्यासाठी त्यांना सर्वांवर निस्वार्थी प्रेम करायला शिकतो. जेव्हा मनुष्य सगळ्या निस्वार्थ प्रेम करतो तेव्हा त्याची श्रवणाची परिभाषा एकच असते. परंतु आंतरिक परिवर्तन एखाद्या वर्गामध्ये 50 विद्यार्थ्याला शिक्षक इतिहास किंवा भूगोल शिकवत असतात. क्लास संपल्या तर 2 दिवसात आपण त्या विद्यार्थ्यांना विचारलं तर ते 7-8 विद्यार्थी निघतात. त्यांना ते परिपूर्ण कळलेलं असतं. इतकं तादात्म्य श्रवण निरूपणाशी आणि श्रवण भक्तीशी हे सोडलेलं आहे. याप्रमाणे प्रत्येकाने स्वावलंबन शिकलं पाहिजे. ते कशावर शिकता येईल तर ते एका अर्थानं अशा अनेक प्रकारच्या श्रवण केलेल्या प्रसंगातून होऊ शकतो. कमलनयन बजाज हे जमनालाल बजाज यांचे सुपुत्र. हे दोघेही विनोबांचे अन्वयी. कमलनयन हा लहानपणी एक हुशार बुद्धिमान विद्यार्थी म्हणून सगळीकडे परिचित होता आणि सगळ्यांचा आवडता होता. जमनालाल बजाज यांनी आपल्या बुद्धिमान मुलाला शिकण्यासाठी विनोबाजींच्या आश्रमात पाठवले. विनोबा भावेंच्या त्यावेळी विनोबाजी आश्रमात अंतिम मुक्तीचं व्रत करत. भक्ती लोकांना काम करायला लावू नका, त्यांना खान. संडास सफाईची कामाची लाज न वाटता ते आपण प्रत्येकाने स्वतःच केलं पाहिजे असं विनोबाजींची भूमिका होती. छोट्या कमलनयने हे काम करण्याचं स्पष्टपणे नाकारलं. त्याने न भीता विनोबाजींना सांगितलं की हे काम मला मनापासून करा वाटत नाही, मी ते करणार नाही. आश्रमातील अन्य लोकांना त्याचा स्पष्टपणाचा मुळीच आवडला नाही. काय बोलतो उद्धट, पण विनोबाशी शांत म्हणाला. या कामात आश्रमात कोणीही जबरदस्ती होता कामा नाही. तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती होणार नाही. कमलनयन यावर पुन्हा म्हणाला, जे काम मी करणार नाही त्याचं गुणगान देखील माझ्यावर गायला जाऊ. मी जे कामच करणार नाही त्या संबंधी गुणगान माझ्यासमोर गाऊ नका, मला ती माहिती सांगू नका. तुमच्या प्रभावाने इतर अनेक लोक मनात नसताना काम करू लागलेले आहेत. विनोबांनी कमलनयनचा आग्रह मान्य केला. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मनातील सच्चेपणाबद्दल मला विश्वास आहे. मी वाट पाहिली, फळ घराला आणि ते पिकायला वाट बघावी लागली. मी कोणावर उगीच नियम लादत. त्यानंतर विनोबाजींनी कमलनयनला कंदील साफ करून पुसून ठेवायला सांगितले. एके दिवशी बाहेर आले, त्या कमलनयनने कंदील साफ करून भरून ठेवले होते, पण रॉकेट सांडले होते. तेव्हा
त्यावेळी विनोबाजी म्हणाले, बेटा तू सर्वत्र सावचित्त असावं. जर आपण एकाच विचारात गुंतून राहिलो तर आपल्याला अधिक व्याप वाटतो. आचारात आणि विचारात आणि विचारात डोकावणं हे कंदिलात किती तेल भरायला हवं याचा अंदाज तुम्हाला यायला पाहिजे. टाकी पूर्ण न भरता थोडीशी रिकामी ठेवायला हवी होती, म्हणजे कंदील हल्ला तरी तेल बाहेर येणार आणि भडका उडणार नाही. असे झाले की तरी कमल नयननी विनोबाजींच्या तोंडातून वरील शब्द ऐकले. त्यांचं मत परिवर्तन झालं आणि ते स्वतःच शौच स्वतःहून स्वतःच ते आवरायला लागले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की श्रवण भक्तीचं वैशिष्ट्यच असं आहे की अत्यंत मायावी, अत्यंत प्रेमळ, वात्सल्यपूर्ण ती श्रवण भक्ती आहे. आणि अशा प्रकारचं श्रवण, अमृततुल्य गोष्टीत जेव्हा मनुष्य श्रवण करतो तेव्हा निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये विलक्षण बदल होतो. त्यामुळे श्रवण निरूपणाचा विषय मांडताना मूळ समर्थांना हा उद्देश होता आहे की श्रवण आणि मनुष्याची पूर्तता व्हावी. अशा पूर्तते संदर्भामध्ये समर्थ रामदास स्वामींनी श्रवण निरूपणाचा हा पहिला भाग या ठिकाणी विशद केला. श्रवण निरूपणाचा दुसरा भाग आपण पुढच्या मंगळवारी बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यजने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये बाहो. जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची बांधियाळी अनवरत हो मंडळी भेटतु तया होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछण. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिने लोके. भजितो आदि पुरती अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जे. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होई दान पसावो. येणेवरे ज्ञानदेव सुखियाधारा, येणेवरे ज्ञानदेव सुखियाधारा. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.